नमस्कार. अभ्यंग या व्हिडिओमध्ये सर्वांगाला तेल लावण्याचे महत्त्व आपण पाहिले. ज्यावेळी हा सर्वांग अभ्यंग शक्य नसेल तेव्हा किमान शिर म्हणजे डोके, श्रवण म्हणजे कान आणि पाद म्हणजे पायाला तेल लावणे हे महत्त्वाचे असते. दिनचर्येत अभ्यंगाचा एक भाग म्हणून कानात तेल घालणे हा विधी येतो. कानात तेल घातल्यावर कर्णमुलाशी म्हणजे कानाची पाळी डोक्याला जेथे जोडली जाते तेथे हलक्या हाताने चोळावे. कर्णपुरणाने म्हणजेच कानात तेल घातल्याने हनू, मन्या, डोकं, कान या ठिकाणचे वातामुळे उद्भवलेले दुखणे दूर होण्यास मदत होते. कानाची श्रवणशक्ती चांगली टिकून राहते. स्वस्थ व्यक्तीने 100 मात्रा म्हणजे साधारणतः 1.5 मिनिट प्रत्येक कानामध्ये तेल घालून ठेवावे. कानाचे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कर्णपुरणाचा वापर करावा. शिरोअभ्यंग म्हणजे डोक्याला तेल लावल्यामुळे डोक्याच्या त्वचेचे कोरडेपणा कमी होतो, खाज येणं कमी होतं, मल यामध्ये सुद्धा शिरोअभ्यंग उपयुक्त होतो. केस मृदू, लांब व दाट होतात, काळेभोर होतात, शिराचे दर्पण होते, चेहऱ्याची त्वचाही उजळते, इंद्रियांचे प्रसादन होते, झोप चांगली लागते. नित्यम स्नेहार्द्र शिरसहा म्हणजे नेहमी डोके स्नेहाने म्हणजे तेलाने आर्द्र ओलसर असावे असे म्हटले आहे. यामुळे केस गळणे, पिकणे, डोके दुखणे अशा समस्या उद्भवत नाहीत. पुढे पादाभ्यंग म्हणजे पायाला नियमित तेल लावल्यामुळे पायाचा खरखरीतपणा, भेगा पडणे, कोरडे येणे, दुखणे या गोष्टी कमी होतात. पाय सुकुमार, बलवान होऊन स्थिरता येते. याशिवाय दृष्टीप्रसादनही होते. यातूनच कांस्यथाली मसाज प्रचलित आला. पादाभ्यंगाने वातशमन होऊन सायटिका, सिरा स्नायू संकोच यामध्येही आराम मिळतो. ज्याप्रमाणे चामड्याला तेलाने मर्दन करून किंवा गाडीच्या अक्षाला म्हणजेच ॲक्सेलला ऑइलिंग करून दृढ मजबूत करतात, तसे अभ्यंगामुळे शरीर दृढ होते, त्वचा कांतीयुक्त होते, वाताचे व्याधी होत नाहीत, शरीर क्लेशसह आणि व्यायामसह होतं. कधी अचानक फार मेहनत करावी लागली किंवा कधी मार लागला तर नित्य अभ्यंग करणाऱ्या व्यक्तीला तुलनेने विशेष त्रास होत नाही. अशा अभ्यंगाचा नेहमी वापर करावा आणि स्पर्शास सुखकर, उपचित, बलवान, प्रियदर्शी होऊन जरा म्हणजे म्हातारपण दूर ठेवावं. धन्यवाद.